टीम आणि आता सध्या लढतायत एका तत्वासाठी अर्थात ही चॅम्पियन ट्रॉफीसाठी. कधी चॅम्पियन ट्रॉफी कोणाची असणार आहे, परंतु या दोन संघांमध्ये कोणता संघ बाजी मारले सेमीफायनल क्रमांक 1 खेळेल. या बॉलवरती आल्या त्या 2 6 झाल्यात. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. चांगली बॉलिंग. पहिला डाव तुझा तर दुसरा डाव माझा. बारी बारी सबकी बारी, पहिली आपकी बमारी. आणि तेच चालू मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट टाकला होता, त्याच्यानंतर 4 आला, त्याच्यानंतर 2 आलात आणि आता पुन्हा एकदा ताराने हा बॉल डॉट टाकला. लाईन लेन मिस करून बसला बॅटर आणि पंचांकडे देखील त्यांनी विश्वास दाखवला आणि हो हा व्हाईट बॉल आहे आणि वम फ्रॉम देवर देखील पंचांनी हा कॉल दिला. हा पुन्हा बॉल तुम्ही टाकू शकत नाही. सिंगल धाव इथे प्राप्त होते. अतिरिक्त धावेनं 7 धावा धाव फलकावरती. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणतो, परंतु आतापर्यंत ते फटकेले नाही आहेत. आणखीन एक वेग वेग प्रचंड वेग. जेवढी ताकद होती ना, तेवढी ताकद ताराने लावली या बॉलच्या पाठीमागे आणि हा बॉल त्याने डॉट फेकलाय. चांगली बॉलिंग. बरेचसे आपण मान्यवर या स्पर्धेमध्ये येताना पाहिलंय आणि प्रत्येकाचा खरं तर मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. याचं विशेष सहकार्य राहिलंय आणि अलोट गर्दी या स्पर्धेकरता आपण पाहत आहोत. डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत अद्याप लागल्यात. बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आणि बॅटचा तितका कॉन्टॅक्ट नाही. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल नाही. एकच धाव येतंय आणि काय बॉलिंग टाकले ताराने. फक्त एक धाव दिलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. आतापर्यंत एकूण त्या 8 धावा 0 गडी बाद. लाजवाब बॉलिंग. 3 षटकांचे मॅच असते ना, तेव्हा तुम्हाला प्रथम बॅटिंग करताय तर तुम्हाला धावा त्या जमवाव्या लागतात. परंतु इथे काही असं दिसत नाहीये. स्ट्रगल करतोय, फॉर्मशी झुंजतोय, फॉर्मशी लढतोय. तो कधी फॉर्म येणार सागर सुथारचा. खोऱ्याने धावा तो बनवतो आणि स्पेशलिस्ट तो रबर बॉल क्रिकेट हे चांगलं खेळतो, परंतु आजच्या दिवसामध्ये तितकंसं तत्पर त्याने पारे केले नाहीये. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. पट्टण वॉरियर्स आणि श्री स्पोर्ट्स शाहूवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण आला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा, कारण का इनिंग्स ब्रेकमध्ये आपण करणार आहोत आपल्या टीमचा तो टॉस. सर्व खेळाडूंना एकत्र करण्याचं काम संपूर्ण आज पश्चिम महाराष्ट्राला एकत्र केलं या गोगवे गावानं. पहिला बॉल सागर सुतार अडव्या बाटणं हवेशी गप्पा मारत बॉल चालला. हवा के संग संग घटा के साथ हट्टा सावन की घटा. सागर सुतार का चरण का बॉम्ब फोडा. चरण कमालीचा स्ट्रोक, हाफ ट्रॅकर, मनगडचा वापर आणि या बॉलला टायमिंग प्रॉपर केलाय आणि सागर सुतारच्या बॅटमधनं षटकाराला आणि या षटकाराच्या साह्यानं आता 14 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त एका षटकामध्ये 8 धावा होत्या आणि या षटकारानं 14 झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. छोटासा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती मोठा घाव केलाय. आणखीन एक 6 के 6 6 दुनी 12 क्या शॉट मारा. झिंगल ला 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 ला. सागर सुतार सेट ऑन फायर सिक्सर. थँक्यू. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या क्रिकेट स्पर्धेला होतंय, आपण मगाशीच मी त्यांच्या नामाचा नामोल्लेख केला. खरं पाहिलं तर जावली महाबळेश्वर तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचबरोबर निपाणी गावासाठी खरं पाहिलं तर मोलाचं नेहमी सहकार्य राहिलं. माऊली सांस्कृतिक मंडळ निपाणीचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर आषाढी एकादशी आता जवळच येते आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. परंतु या संपूर्ण वारकऱ्यांसाठी ज्यांच्या माध्यमातून खरं पाहिलं तर 2 ते 3 लाखाची मदत, जेवणासाठी मदत ज्यांच्या माध्यमातून केली जाते, अर्थातच या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय, सन्माननीय मारुती दादा पाटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. मी विनंती करतो दादा, आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सन्माननीय सुनील दादा शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. मी त्यांनाही देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. संदीप दादा उतेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. सुनील दादा निपाणे साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर्वच प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्या सर्वांचेच लाडके गोल्डन मॅन अंकल, जावली महाबळेश्वर तालुक्यातील नामांकित लोकप्रिय समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून सामाजिक क्रीडा या क्षेत्रासाठी नेहमी सहकार्य केलं जातं. केएसके प्रतिष्ठानची स्थापना झाली 2016ला आणि तिथपासून सातत्यपूर्व केएसकेच्या अनेक स्पर्धांना ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलंय, सन्माननीय मारुतीदादा पाटे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे.
मी गोगवे ग्रामस्थांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय सुनील दादा त्याचबरोबर अंकुजी उतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या सर्वांचंच सहर्ष स्वागत. 2 बॅक टू बॅक षटकार आले होते. त्याच्यानंतर सागर सुतारला बाद केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी भोसले दाखल झाले. एक ताकदवर खेळाडू आहे आणि त्याची फिटनेस अप्रतिम आहे. नेक्स्ट बॉलसाठी गोलंदाज तयार होतोय. यावेळेस अडवा बॅटनं खूप वेळ होता बॅटरकडे आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला उडवलाय, लॉन्च केला, डिपॉझिट केलाय. आलाय तो षटकार. मधनं षटकार आलाय. 27 धाबा धाव फलकावरती 1.5चा खेळ समाप्त झालेला आहे. आदित्यच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार आले. एक शेख विकेट देखील आलंय. त्याचबरोबर संतोष दादा निपाणे प्रसिद्ध मराठी उद्योजक यांचं देखील शुभागमन होतंय. सर वेलकम सुस्वागतम. या मॅचकडे षटकार आलेत आतापर्यंत 3. या षटकामध्ये 27 धाबा धाव फलकावरती ऋषी भोसले आणि गणेश भोसले. ऋषी भोसले फक्त एकच बॉल केलं आणि एक बॉलला त्याने पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल पंचांनी सांगितलंय की बराचसा बॉल बाहेर आहे आणि एक धाव इथे अतिरिक्त मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमला व्हाईट बॉल. 28 धाबा धाव फलकावरती 3 षटकांचा मॅच आहे आणि 3 षटकांचा मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा तुम्हाला जमा कराव्या लागतात. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. पुढे दॅप ट्रॅकर बॉल होता, वेग प्रचंड होता आणि बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे आलाय तो डॉट बॉल आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत बॅटिंग करत असताना निपाणी तेटली संघ पोहोचला तो 28 धाबा धाव फलकावरती. सागर सुतार बाद झाला. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. देवसरे गोगवे 11 टीम जास्त पण वेळ घेऊ नका, थोडी घाई करा. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. बरेचसे ऑनलाईन स्पर्धा देखील प्रेक्षक पाहतात, त्यांचं देखील स्वागत आहे आणि बरेचसेच प्रेक्षक देखील या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा दुपारचं सत्र चालू होईल तेव्हा टॉप फाईट तुम्हाला पाहायला मिळतील. तालुका हाफ ही संकल्पना सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. गेल्या वर्षी देखील बऱ्याच प्रेक्षकांनी या स्पर्धेला खरं तर साथ दिली आणि प्रत्येकाने वावा या स्पर्धेची केलेली आहे. समीर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती समोर ऋषी भोसले. ऋषी भोसले मोठा फटका इथे लॉन्च केलाय. आली गुंगी आणि वाजवली इथे गोलंदाजची पुंगी. षटकार. कडक शॉट. थँक्यू 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 डेझे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, पहिल्याच बॉलवरती संदेश दिला. हॅप ट्रॅकर बॉल होता, वेग नव्हता, संपूर्ण वेग काढून घेतला होता, परंतु बॅटरला खूप वेळ होता आणि ऑन साईडला बॉलला डिस्क मध्ये ते पाठवलंय षटकारासाठी. टोटल झालं षटकाच्या साह्यानं एकूण त्या 34 धावा धाव फलकावरती. काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल, काहीतरी नियोजन करावं लागेल. टप्प्यावरती ताबा ठेवायचा आहे तर वेग आणि त्याचबरोबर फिंगर रोलचा वापर करणं तितकंच महत्वाचं असणार आहे समीरला. नेक्स्ट मॅच तितक्याच ताकदीचा असणार आहे. पाटण वॉरियर्स टीम आणि श्री स्पोर्ट शाहूवाडी टीम हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. हाप तालुका आणखीन किती विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, समोर टाकला होता. हो मग मी तेच सांगितलं, लाईन लाईन तुम्हाला मेंटेन करायचं. इथे काय घडलं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. हा चपल, हा चाण, हा चाणक्य चितेचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. इथे एकच धाव होती, तिथे 2 धावा इथे घेतल्यात आणि धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक टीमला धावा जमा कराव्या लागतात, धावांसाठीच खेळावं लागतं, धावांसाठी झगडावं लागतं. ओव्हर फुलटॉस बॉल, व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. पुन्हा एकदा थोडासा दडपण, दबाव आणि प्रत्येक टीमचा शेवटचा गोलंदाज थोडासा कमजोर असतो आणि कमजोरीमुळेच खरं तर बॅटर आपली ताकद दाखवतोय आणि त्याच्यावरती अटॅक करतो. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. 37 धावा धाव फलकावरती. 40-45 धावा जमा केल्या तर एक फायटिंग टोटल राहील उभी. समोर बॅटनं मिड विकेट आणि डिस्कर लेग बाउंड्रीच्या बाहेर. ऋषी भोसलेचा धमाका. एकच वार, बॉल सीमापार. मैदानाच्या आतमध्ये सर्वच गाराला षटकार.
जमा करतायत ऋषी भोसले. जबरदस्त बॅटिंग. समीर जात्यावरती आक्रमण केलं आणि हाच तर पर्याय निवडलाय ऋषी भोसलेनं. अप्रतिम बॅटिंगचा दर्जा मैदानामध्ये. आणखीन एक परंतु फटका फसलाय. कॅचचा कॉल. फिल्डर धावत येतात. जजमेंट चुकलं आणि 2 धावा तरळल्या. तिसरीचा कॉल. बॉल हातातून निसटला आणि बॉल गेला सीमारेषेच्या दिशेनं. अगदी या बॉलला ढकललं, ढकललं, ढकललं. आलाय चौकार. जबरदस्त बॉलला फॉलो केला. पूर्णपणे फिरला होता भवऱ्यासारखा आणि बॉलला देखील डिपॉझिट केलं त्याने. फाईन लिगला टोटल झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत या चौकारच्या साहाय्याने 47 धावा. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. 5 बॉल तो फक्त खेळला. 19 धावा त्याच्या बॅटमधनं. 2 षटकार आणि 1 चौकार. आणखीन एक येते. खूप वेळ होता. आडवा पाटणं एका हाताने एक हात अपना जगन्नाथ आणि बॉलला पाठवलंय. बॅक टू बॅक 2 चौकार. बाउंड्री. कमालीची बॅटिंग. हातच तितकाच आहे. कारण का नेहमीच आपल्या बॉडीला तो चांगलं ठेवतो, सेफ ठेवतो. जिम तो करतो. त्याची बॉडी लँग्वेज खूप दणकट आहे. मी मगाशीच सांगितलंय पहिल्याच मॅचमध्ये. ऋषीची फिटनेस आहे ना ती अप्रतिम आहे आणि सर्वाधिक श्रेष्ठ आत्ताच्या जीवनामध्ये काय आहे? तर तुमचं शरीर. नेक्स्ट बॉल. समीर जाधव तयार. ओहो! हो, हो. काय बॉल टाकलाय. फलंदाजाला चकवा दिला आणि ते फलंदाजी ते बाद होतोय. ऋषी भोसले आणि बघता-बघता षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 51. 52 धावांची आवश्यकता असणार आहे. देवसरे गोगवे 11 टीमला. जाऊया आपण कमबॉक्समध्ये संतोषजी देसाई सरांकडे. थँक यू. थँक यू सो मच. आपण इथून पुढे टॉस करणार आहोत, परंतु अगदी ब गटामध्ये जात आहोत. आपण पश्चिम महाराष्ट्रातील 8 नामवंत संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आता तालुकामध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. प्रथमतः आपण विनंती करूया, की दोन्ही संघाच्या कॅप्टनना पाटण तालुका आणि शाहूवाडी तालुका या आपण टॉससाठी. मी विनंती करतो सन्माननीय गोल्डन मॅन मारुतीदादा पाटे साहेब, त्याचबरोबर आमचे सुनीलदादा शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करत आहोत. पहिली तालुक्याची बिग फाईट. एका बाजूला पाटण तालुका, दुसऱ्या बाजूला शाहूवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलंय अर्थातच लोकप्रिय समाजसेवक आणि माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून आता आषाढी एकादशी आणि हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्यासाठी जेवणाची भोजनाची व्यवस्था भोसरी पुणे या ठिकाणी संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून आणि सन्माननीय मारुतीदादा पाटे साहेब अध्यक्ष आहेत, सुनीलदादा आहेत, यांच्या सर्वांच्या माध्यमातून खरं पाहिलं तर आषाढी एकादशीसाठी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था 9 तारखेला आय थिंक भोसरी या ठिकाणी, पुणे या ठिकाणी करण्यात आले. खूप चांगलं तुम्ही काम करताय आणि के-एस-केच्या 2016 पासूनच्या ज्या स्पर्धा आम्ही पाहतोय, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सन्माननीय मारुतीदादा पाटे साहेब असतील, निपाणी गावच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला सहकार्य करण्यात आलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करत आहोत. एका बाजूला पाटण, दुसऱ्या बाजूला शाहूवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली तालुक्याची फाईट आहे आणि दादांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. कॉल कोण देईल? पाटण तालुक्याकडून पहिला कॉल दिला जाईल टॉससाठी. 4 षटकांची ही मॅच. अंकलना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा कॉइन. हेड इज अ कॉल. सामना तुम्ही सुरू ठेवा. ओके, हेड आलाय. टॉस जिंकलाय पाटण संघाने आणि पाटण संघ निर्णय काय घेताय? निर्णय प्लीज इथेच सांगायचा आहे तुम्हाला. निर्णय काय घेताय? गोलंदाजी करू पाहिजे. गोलंदाजी करताय. पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी क्रिकेट सीझन मधली पहिली ही क्रिकेट स्पर्धा गोगवे गावच्या माध्यमातून येते. स्वर्गीय विजयदादा देसाई ट्रॉफी आणि तुम्ही भूमिपुत्रला खेळताय. काय म्हणाल स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर उत्तम आहे. सकाळपासून बघतोय एवढ्या पावसात पण चालू आहे स्पर्धा. ग्राउंड पहिल्यापासून चांगलं 360 ग्राउंड खेळायला भेटतं. आपल्याकडे मला वाटतं मुंबईमध्ये हे पहिलंच असं ग्राउंड आहे की इथे 360 खेळायला भेटतं. त्यातून प्लेयरला वाव आहे की तुम्ही तुमचा गेम दाखवा. तो फ्युचर घडण्यासारखा आहे. टीम शाहूवाडीकडे जाईन. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मी फिल्डिंगच केली असती. स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. के-एस-के प्रतिष्ठानच्या सर्वच टुर्नामेंट चांगल्या असतात. स्वर्गीय विजयदादा देसाई, गोगवे महाशय यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहे.
थँक सो मच. मी सन्माननीय सुनील दादांकडे जाईन. सुनील दादा, एक चांगला उपक्रम तुमच्या माध्यमातून केला जात आहे. आशिष पाटेंनी सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, की दरवर्षी हा सातत्यपूर्व माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था दरवर्षी केली जाते आणि त्याचबरोबर के-एस-केसाठी निपाणी गावांचं योगदान, पाटे साहेबांचं योगदान तुमचं नेहमी सातत्यपूर्व राहिलंय. आज या क्रिकेट स्पर्धेत तुम्ही आलात. तुमचे 2 शब्द. प्रथमतः मी के-एस-के प्रतिष्ठानला धन्यवाद देईन, कारण 2 सीझनमध्ये ते ह्या टुर्नामेंट राबवतात. सातत्याने त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण सहभाग असतो. संदीप जी विजय दादा देसाई आहे ती प्रथमतः अ, पहिलंच मला वाटतं सीझन आहे पावसाळी. खूप असं गोड नियोजन केलेलं आहे आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर गेली 11 वर्षे सातत्याने आम्ही आषाढी वारीसाठी जे पंढरपूर आपलं आळंदीपासून पंढरपूरचे पायी वारी प्रवास करतात आपले वारकरी, त्यांच्यासाठी आम्ही नाश्त्याची, जेवणाची, पाण्याची अशी व्यवस्था करत असतो. तर त्या ह्याच्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी यावं अशा तुम्हाला आम्ही नम्रपणे विनंती करतो आणि खूप असं गोड नियोजन केलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अंकल, आपले 2 शब्द या क्रिकेट स्पर्धेबद्दल. सो मच. आपल्याला विनंती करतो, की आपण सर्वांनी बसून घ्या आणि त्यातल्या त्यात खरं पाहिलं तर आज आनंदाची गोष्ट अशी आहे अंकुश सर, की निपाणीचे दोन्ही टीम होत्या त्या आज एकत्र खेळताना पाहायला मिळतात आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित आहात आणि मला वाटतंय जेवढे खेळाडू निपाणी गावच्या आतमध्ये खेळतायत त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. तात्या देखील इकडे आहेत. तात्याने देखील मगाशी बोलले ते, की खूप चांगली गोष्ट आहे, की दोन्ही टीम एकत्र झाल्यात. आता इथे ताकद निपाणी गावची वाढेल. अनेक स्पर्धांमध्ये तुमचा खेळ देखील चांगला होईल. निपाणी गावासाठी, निपाणी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि कॉम्बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. मोठी उमेद मैदानाच्या बाहेर होतं. सचिन कदम इकॉनिक खेळाडू होता आणि तो मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लक्ष मोठं आहे या मॅचमध्ये आणि या पाठपुरावा करायचा तर चांगलं बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. 52 धावा तुम्हाला जमा करायच्या. 2 धावा धावफलकावरती लागला. सचिन कदम बाद झाला. समीर जाधव मैदानाच्या आतमध्ये आणि तारा आपल्याला नो स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉलसाठी गोलंदाजी ते तयार होतोय. गणेश भोसले चांगला इथे फटका जागा बनवली आणि त्याच दिशेने इथे फटका केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला. एक सिंगल इथे धाव प्राप्त होतं. सिंगल डबलनी काही फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जर मॅचला जिंकायचं आहे तर मोठे फटके इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला लॉन्च करावे लागतील. 3 धावा. साहिल जाधव एक आक्रमक फलंदाज आहे आणि ते हे धावा करू शकतात. टप्पा योग्य होता परंतु लाईन मिस केले गोलंदाजानं. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येतं. एक धाव इथे सिंगल. मोठं लक्ष आणि या पाठपुरावा करायचा प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला आता 15 ते 20 धावा जमा करणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा हे टार्गेट इथे पुरे होईल आणि तशी बॅटिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बॉल गणेश आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेनं. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप फाईन लेगला आलाय तो चौकार आणि त्याच्यामध्ये व्हाईट म्हणजे एकूण येतील त्या धावा त्या 5. थँक्यू डेझी. आणि आता स्टार्ट चांगला मिळाला आहे. साहिल जाधवने जर आता जर काही जे बॉल राहिलेत त्याच्यावरती आक्रमण केलं ना तर धावा होऊ शकतात. टार्गेट पूर्ण करायचं तर पहिल्या गोलंदाजाला तुम्ही टार्गेट करता तेव्हा धावा येतात. हो, काय बॉल टाकलाय. बॅक ऑफ द लाईन तरी इथून डॉट बॉल आलाय. कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट येतोय. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलाय. मोठं टार्गेट आहे. सध्या विकेट देखील कोरडी पाहायला मिळते आणि जेव्हा कोरडी विकेट असते तेव्हा धावा होताना पाहायला मिळतात. काय फटका सजवलाय. एक्झिक्यूट केलाय. एक फॅन्सी फटका साहिल जाधवच्या बॅटमधनं येत असताना आलाय तो कडक शॉट. षटकार. थँक्यू डेझे. साहिल जाधव बघा छोटासा खेळाडू आहे परंतु घाव गंभीर आहे त्याचे आणि त्याच्या बॅटमधनं षटकार. आणखी इथे टॅप केलंय. बॅक टू द बॉलर. बॉल आता तो निसटला. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज साहिल जाधव मैदानाच्या बाहेर. जो फलंदाज खरं तर चांगली बॅटिंग करत होता आणि महत्वाच्या क्षणाला डायरेक्ट हिट केलं. पहिल्या मध्ये बॉल आता तो निसटला गणेशच्या हातातून. त्याच्यानंतर मिळाला तेव्हा डायरेक्ट हिट केला आणि मोठी उमेद मैदानाच्या बाहेर
साहिल जाधव बॅक टू द डगआउट. 15 धावा, 2 विकेट गॉन. थँक्यू थँक्यू थँक्यू. जबरदस्त आहे ते डंका वाजवलंय या स्पर्धेने. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2026 पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहोत, अनुभवतोय. प्रेक्षक आता हळूहळू मैदानाच्या अवतीभोवती ते गर्दी करण्यासाठी जमलेले आहेत. 15 धावा फलकावरती आलेले आहेत आणि आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता हव्यात. 12 बॉल 37 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रदीप पॅड आलेत. प्रदीप चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी करिता बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटक बदलण्यासाठी किशोर उतेकर आलेले आहेत. पहिला बॉल इथे डॉट टाकला. 11 बॉल 37 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे काही तुम्हाला जास्त करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला 6 मोठे फटके तुम्हाला हवात. त्याच्यावरती फोकस करणं खूप महत्वाचं आहे. काय फटका सजवलाय, बॉलला डिपॉझिट केलंय. पॅडी चोरगेनं बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. तो कडक शॉट, षटकार. थँक्यू डिझेल. अगदी वाईडिश लॉंगॉपला क्लिअर केलं या फटक्यानं. पहिलं सांगितलंय फक्त 6 मारायचे आहेत. आणखीन एक मोठा धमाका होत असताना आलाय तो सीमारेषेच्या बाहेर. सोडणार की एक लोहार की और ये सिक्सर पॅडी चोरगे की. आलाय तो षटकार. की ते 2 धमाके झालेले आहेत आणि पॅडी चोरगे आता थांबायचं नाव घेत नाही. हे वादळ मैदानाच्या आतमध्ये पाऊस थांबला, विकेट कोरडे आणि त्याचा फायदा पूर्णपणे पॅडी घेत असताना बॅक टू बॅक इथे 2 षटकार. तिसरा येणार का लागोपाठचा. ओ हो. चांगला इथे बॉल इथे डिलिव्हर केला. अगदी शरीराच्या वरनं शोल्डरचा वापर केला गोलंदाजाने आणि इथे डॉट आला. टोटल झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत धावा. धावा किशोर उतेकर वरती अटॅक केलं. त्याच्यानंतर लगेच काळमंत्र दिला गेलाय. आणखीन एक मोठा धमाका झालाय. आकाशाला गवसणी घालत असताना इथे कॅच ड्रॉप. 2 तर येतात. पॅडी चोरगे थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग आणि हो या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तितकीच पॅडी चोरगेला स्ट्राईक घेणं देखील तितकंच महत्वाचं. 30 धावा धाव फलकावरती 7 बॉल 22 ची आवश्यकता आहे आणि जर या बॉलवरती मोठा धमाका होतोय ना तर या मॅच मध्ये अगदी रंगत वाढेल आणि तशाच पद्धतीने मॅच चाललाय. ओहो बॉल डॉट. एक सिंगल कंप्लीट करतायत. सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे बाईकच्या माध्यमातून आणि आता 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाला 29. येणारे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे. 22 धावा. या बॉलवरती मोठा आला असताना तर मॅचला आणखीन इथे वेगळं स्वरूप वेगळं रूप लागलं असतं. 6 बॉल 22 ची मॅच आहे. चला घाई करा. नेक्स्ट मॅच पॉटन वॉरियर्स आणि श्री स्पोर्ट शावड टीम. सहा बॉल 22 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो निमेश. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती निमेशनी आणि तो परंतु पॅडी थांबायचं नाव घेत नाहीये. पॅडीला आता 6चा पाडा पाठ करावा लागेल. हा बॉल टॉटल आहे. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. वेग नव्हता, गती पूर्णपणे काढून घेतली. बॉलला लॉन्च केलं, चांगल्या ठिकाणी इथे टप्पा टाकलाय आणि हा बॉल टॉट येत असताना 5 बॉल 22चं समीकरण. 3 षटकार 1 चौकार 1 चौकार 3 षटकार किंबहुना सिंगल डबलने काम होणार नाहीये. तर मॅच मध्ये मोठे फटके हवेत. बॉलवरती नजर ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 बॉल इथे डॉट. समीर पाठीमागे वैतागलाय. नॉन स्ट्राईक लाईनला येतो कारण
मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. बॉल मोठ्या फटक्यांचेच होते असं नाहीये. शॉर्ट बॉल टाकतोय. परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. 2 बॉल इथे डॉट आले. चांगली बॉलिंग. 4 बॉल. 24 ची आवश्यकता. आता प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. ओहो हा बॉल डॉट आलाय. म्हणजे मॅच अगदी विजेच्या दिशेने चालली आता. टीम निपाणी तेटली संघ आता सेव्ह केलाय. पूर्णपणे सेव्ह केलंय. मगाशीच मी चर्चा केली होती गोलंदाजी निमेश मागील देखील मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली. इकॉनॉमी स्पेल त्याच्या ओव्हरमध्ये राहिला होता आणि आतापर्यंत 3 बॉल लगातारचे डॉट टाकलेत. हा बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट कडक शॉट षटकार. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे, सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक पहिलं ज्यांनी जिंकलं, अथर्व अधिरा 11 संघाचे संघमालक आमचे लाडके मित्र अर्थातच दीपक दत्त सकपाळ यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट कन्सल्टंट अर्थातच राजकुमार शुक्ला यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. सर आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4थ्या बॉलवरती षटकार आला होता आणि एक बॉल होता आणि 16 धाब्यांची आवश्यकता. 36 धाबा धाव फलकावरती कुठेतरी प्रयत्न मी म्हणेन तिसऱ्या षटकामध्ये पॅडीचे कमी पडले. 5 बॉल तो खेळला या बॉल आणि त्याच्यानंतर एक षटकार आला. शेवटचा बॉल चांगली ते प्लेसमेंट पाहायला मिळते. बॉल पायावरती आला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देऊया.